कारण या प्रपंचाच्या मायेत जो जो गुंतला त्याच्या त्याच्या आयुष्याचं वाटोळ झालं, पण परमार्थात जो जो गुंतला आणि परमार्थात जो जो रंगला त्याच्या जीवनातला तुकडा सुद्धा वायाला. परमार्थात कोण कोण रंगले हे प्रत्येकाला माहिती आहे. त्याच्या त्याच्या जीवनाचं सोनच झालं बाबा, कधी माती नाही झाली. पण प्रपंचातल्या मायेच्या नादी जे जे लागले त्या मायेनं भाल्या भाल्यांचं वाटोळ केलं. हे मी वेगळं सांगायची गरज नाही. परमार्थामध्ये रंगणाऱ्या माणसाच्या आयुष्यातला तुकडा वायाला जात नाही. महाराजांचं प्रमाण मांस चर्म हाड. या मायेतलं कोणी नाही. मर्यादा फार थोडी. दिन चार घडी का जीना, दुनिया मुसाफिर का आना, कई लाख करोडो आई यहा कोई रहन न पाई. आयुष्याची मर्यादा फार थोडी आहे. आलोय पण जाईल याची गॅरंटी नाही. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणूनी सत्वर, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. क्षणिक सुखासाठी आपुल्या कोणी होतो नीती भ्रष्ट, कोणी जाळी जीवन आपुले दुःख जगी करण्या नष्ट. देह करी जे जे काही, देह करी जे जे काही, आत्मा भोगितो नंतर, जैसे ज्याचे कर्म तैसे. आणि हे नको नको मना गुंतू माया जाळी, काळ आला जवळी ग्रासावया, काळाची एवढे पडेल बाजीवा, सोडविना तेव्हा माय बाप. असंच प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी भगवत चिंतन निरूपणा करता कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला अभंग. महाराष्ट्रातील थोर साधू वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे संत हृदय सम्राट संत श्रेष्ठ श्रीमद श्री तुकोबारा यांचा 5 चरणाचा यावत या मानव देहाला आलेल्या जडजीवांना उपदेश नाही, तर या माणसाच्या आतमध्ये या माणसाला चालवणारी एक गोष्ट आहे, त्याला मन म्हणायचं. आजच्या अभंगातून तुकोबाराय त्या माणसाच्या आतमधल्या मनाला उपदेश करतायत. काय मना, अरे मृत्यू लोकात आला आणि इथं आल्याच्या नंतर मायेच्या नादी लागला ना गड्या, या मायेनं भल्या भल्यांची वाट लावली तुझी काय विषय. तुला वाटतं तुझ्या जीवनाचं काहीतरी स्वहित व्हावं, या देहाला निरर्थक न घालवता या देहाचं स्वहित करायची जर अपेक्षा असेल ना तर मना एक कर बुवा गड्या. काय नको नको मना गुंतू माया जाळी, काळ आला जवळी ग्रासावया. आयुष्याची मर्यादा ठरलेली नाही. कोणी किती वर्ष जगतो, कोणी किती वर्ष जगतो हे सांगता येत नाही. एकदा का त्याची उडी पडली रे पडली की मग भले भले तू वशिले लावले तरी सुद्धा त्याच्या तावडीतून तुला कोणी सोडवणार नाही. मग तो जोपर्यंत येत नाही तोपर्यंत जेवढं आयुष्य मिळालं त्या आयुष्यामध्ये मायेत गुंतण्यापेक्षा थोडासा परमार्थात गुंत. कारण एकदा का या मायेत तू गुंतत बसला, या मायेतलं त्या काळाच्या जबड्यातून कोणी सोडवणार नाही. सोडविना बंधू पाठीची बहीण शेजीची कामिना दूर राही. तुझा बापही सोडवत नाही, तुझी आई सोडवत नाही. लई लाडाचा भाऊ आहे मान्य आहे, भावाचा मोठा वशील आहे ते बी मान्य, भाऊ सोडवत नाही. नवे नवे लाडाची बहीण असली तरी सुद्धा सोडवत नाही. लय माझी बायको केली ती बायको सुद्धा सोडवत नाही. इंदुरीकर महाराज सर काय वेगळ्या भाषेत सांगत नाहीत. इंदुरीकर महाराज म्हणते बायको लई लाडाची. ते आपला नवरा गेल्यावर त्याला सरनावर असले होते अशी आगी काही येडं घेते, बाय 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 मा नवरा गेला. तिला धरायला 2-4 जणी असते. ती इंदुरीकर म्हणतो लई जीवाची आहे ना, फक्त थोडी ढिल्ली करा बरं. आगीच्या झळायला लागल्या तर पहिली गरगाटीन आई पण आपल्या सोबत येणार नाही. नवे नवे आपल्याला याच्यातून सोडवणार नाही. शेजीची कामिना दूर राही. म्हणून याच्यातून कोण सोडवत नाही. सोडविना राजा वेशीचा चौधरी, अनेक सोयरी भले भले. ना कोण्या देशाचा पंतप्रधान असू द्या, कोण्या नगरीचा राजा असू द्या, सदस्य असू द्या, ग्रामपंचायतीचा सरपंच असू द्या, उपसरपंच असू द्या, नवे नवे जिल्हा परिषदचा सदस्य असू द्या, नगरसेवक असू द्या, सभापती असू नाही तर कुणी असू, सोडवणारं कोणी नाही बाबा. सोडवणारा फक्त एकच आहे. तुका म्हणे तुला सोडविना कोणी, एका चक्र पाणी वाचून या. म्हणून एकदा का त्याची उडी पडली की कुणीच सोडवत नाही ना. जोपर्यंत उडी पडत नाही तोपर्यंत तरी या मायेमध्ये गुंतण्यापेक्षा परमार्थामध्ये नको नको म्हणा. गुंतू माया जाळी, काळ आला जवळी ग्रासावया. विठ्ठल
अभंगाचा साधा सरळ सोपा संमतीत अर्थ तुमच्या समोर स्पष्ट केला. किम निमित्तानं ही कीर्तनाची सेवा आहे. सगळेच मंडळी किम निमित्तानं या ठिकाणी जमले. प्रत्येकाला याचं कारण श्रुत आहे, पण वक्त्याचं आद्य कर्तव्य नात्याने याला स्पर्श करून जायचा. तो म्हणजे असा, आपल्या या शिरसगाव काठातील असणारा एक आदर्शवत परिवार भोईटे परिवार व या भोईटे परिवारातील एक आदर्शवत असणारी माता कैलासवासी शांताबाई बाजीरावजी भोईटे आईच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं या भोईटे परिवाराचे जमलेले सर्वच आपतेष्ट नातेवाईक सगळे सोयरे जिव्हाळ्याची प्रेमाची माणसं नातलग मंडळी व परिसरातून आलेली सगळीच ग्रामस्थ मंडळी आजीला योग्य सद्गती देवानं प्रदान करावी ही सद्भावना आणि ही अंतकरणामध्ये सद व्यक्त करण्यासाठी ही सदिच्छा व्यक्त करण्यासाठी अशी भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यासाठी तुम्ही सगळे मंडळी या ठिकाणी आलात. प्रथमतः आजचा बोलण्यासाठीचा प्रतिनिधी मी आहे, म्हणून या भोईटे परिवाराच्या वतीनं जमलेल्या प्रत्येकाचं मी प्रथमतः आभार व्यक्त करतो. आजीला योग्य सद्गती देवानं प्रदान करावी ही सद्भावना प्रत्येकानं व्यक्त करूया. आजीच्या चिरआत्म्यात चिरशांती लाभो ही भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त करायची आणि उर्वरित वेळेमध्ये या अभंगावरती गोड असं चिंतन करायचं. तत्पूर्वी हा गोड असा सोहळा संपन्न करणारा आजीचा संपूर्ण असणारा परिवार, आजीवरती निरंतर प्रेम करणारा त्यांचा हा परिवार, त्याच्यामध्ये खऱ्या अर्थानं त्यांची 2 मुलं असतील, त्यांच्या मुली असतील, त्यांची नातवंडे असतील, जावई असतील, हा सगळाच भला मोठा परिवार विविध क्षेत्रामध्ये कार्य करणारा हा परिवार आहे. एखाद्या परिवाराकडे आपण आदर्श म्हणून पाहावं आणि त्यांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवून आपण आपल्या जीवनामध्ये वाटचाल कशी करावी हे त्यांच्याकडून शिकावं. असा असणारा हा नजर लागावी असा परिवार म्हणजे हा भोईटे परिवार. आणि त्यांनी गोड केलेलं नियोजन आणि ज्यांनी असं हे नियोजन केलं त्याच्यामध्ये खऱ्या अर्थानं आपल्या या गावतील असणारी एक प्रतिष्ठित व्यक्ती म्हणजे आजीची मुलं असतील, त्याच्यामध्ये त्यांचा मोठा मुलगा श्री बाळासाहेब बाजीरावजी भोईटे असतील, त्याचबरोबर श्री बापूराव बाजीरावजी भोईटे असतील. आजीची मुलगी आहे त्याच्यामध्ये सौभाग्यवती शैलजाताई रामचंद्रजी गाडवे असतील, सुनबाई असतील सौभाग्यवती योगिताताई बाळासाहेबजी भोईटे आणि त्याचबरोबर अनिताताई बापूरावजी भोईटे. समस्त असणारा हा भोईटे परिवार आहे. वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कार्य करणारा परिवार आहे. त्याच्यामध्ये सगळ्यांचे परिचित असणारे या गावामध्ये खऱ्या अर्थानं प्रत्येक धार्मिक सामाजिक आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये आवर्जून आपली उपस्थिती यानं समाज जोडला जातो. बाबा एकमेकांशी नातेसंबंध वाढवण्यासाठी त्यांच्या प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला उपस्थित राहावं लागतं, तेव्हा पुढे एवढा समाज जमतो. समाज जमवणं एवढी सोपी गोष्ट नाही. आत्ताचं हे कलियुग आहे. या कलियुगामध्ये कुणाच्या 10व्याला आणि 13व्याला जायला लोकांना टाइम राहिला नाही, मैतीला सुद्धा लोक जात नाही. तर वर्ष श्राद्धाला जर एवढा समाज या भोईटे परिवाराच्या येत असेल ना, याच्यावरून फक्त एकच गोष्ट लक्षात घ्यायची, या समाजाप्रती या भोईटे परिवाराचं निश्चितच स्वरूपामध्ये काहीतरी देण आहे. बाबा एक कवीचं वाक्य मला या ठिकाणी आठवतं. कवी सांगतो, लोक तुमच्या एका शब्दावरती महाराज धावून येतात, पण त्या शब्दावरती धावून येण्यासाठी तुमचं त्या लोकांप्रती आधी वागणं चांगलं असावं लागतं. लोक येतील धावून, लोक येतील धावून शब्दावर पुन्हा, पण त्याच्यासाठी वागणे आपुले चांगले पाहिजे, वागणे आपुले चांगले पाहिजे. खऱ्या अर्थानं आपल्या या शिरसगाव काठातील एक प्रगतशील बागायतदार आमचे बाळासाहेब बाजीरावजी भोईटे शेती क्षेत्रामध्ये कार्य करतात. त्याचबरोबर आजीचे दुसरे चिरंजीव जे खऱ्या अर्थानं पुण्याच्या ठिकाणी शाळेमध्ये अनेक लेकरांचं भवितव्य घडवण्याचं काम करतात. मुख्याध्यापक या पदावरती कार्यरत करणारे खऱ्या अर्थानं श्री बापूराव बाजीरावजी भोईटे असतील. त्याचबरोबर आजीची मुलगी असेल ते शैलजाताई रामचंद्रजी गाडवे यांनीही आपल्या लेकरा बाळांना योग्य अशा पद्धतीचं संस्कार लावून विविध क्षेत्रामध्ये आपले लेकरं बाळ पाठवावी असा गोड असा परिवार. त्याच्यामध्ये त्यांचे जावई पाहुणे असतील आमचे रामचंद्र सरजी गाडवे असतील. सरांनी खऱ्या अर्थानं अनेक लेकरांना घडवण्याचं काम करावं आणि हे काम करत असताना अनेक लेकरांना बाबा उच्च स्तरावरती अधिकारी बनवण्यामागं जर कुणाचा हात असेल ना, आमच्या सरांचा आहे. त्याचबरोबर त्यांच्या पाठीमागं अजून असणारा त्यांचा परिवार आहे. त्याच्यामध्ये आजीच्या एक सुनबाई शिक्षिका या पदावरती काम करतात. त्याचबरोबर आजीची एक नात ॲडव्होकेट झाली आत्ता. त्याचबरोबर असणारा एक चिरंजीव नातू असणारा ICICI बँकमध्ये मॅनेजर या पदावरती काम करतो. आजीचा एक नातू आहे तो पहिलवानकी क्षेत्रामध्ये काम करतो, तो म्हणजे आमचा सिद्धांत असेल. त्याचबरोबर प्रणव असतील आणि नात वैष्णवीताई भोईटे असतील. एक छोटीशी नाते ईशान्वीताई भोईटे. त्याचबरोबर आजीचे नातू आहेत
ॲडव्होकेट आमचे शंभू रामचंद्रजी गाडवे जे तुमच्या समोर इथं टाळ घेऊन उभे, पर्सनॅलिटीकडे या पोराच्या जाऊ नका बाबा. दिसायला गडी जरी असा टाळ घेऊन उभा असला ना तरी देशासाठी इंटरनॅशनल मेडल पैलवानकी क्षेत्रामध्ये घेऊन येणार आहात. कदाचित ग नावाची बाधा जर कधी कुणाला होत असेल बरं का शंभू महाराज, म्हणजे माझ्या बोलण्याचा उद्देश लक्षात घ्या. इथं बसलेला आमचा सिद्धांत सुद्धा आहे. हे प्रत्येक पोरं वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कार्य करतात. आम्ही आमच्या दमावरती ह्या पदव्या मिळवल्या, आम्ही आमच्या दमावरती हे वैभव उभं केलं. बऱ्याच जणांना गची बाधा असते. महाराज बापाला ना आईला काय करता आलं तेव्हा ह्यो पठ्ठ्या कमवायला लागला तेव्हा उभं राहिलं. आता बापाला काय करता आलं हे बी आम्ही सांगतो. तुम्हाला जन्माला घालून या पदापर्यंत पोहोचवण्याचं काम सुद्धा बापच करतो, आईच करते. आणि खरं सांगू का, हे कोण्याही गोष्टीनं शक्य होत नाही. तुम्ही कितीही कष्ट करा, त्या कष्टाला पुण्याईचा जर दूर नसेल तर माणूस कधीच पुढे जाऊ शकत नाही. हे आजीचे नातू वेगवेगळ्या स्तरावरती, आजीची पोरं वेगवेगळ्या स्तरावरती जर कार्य करत असतील ना बाबा, त्याच्या मागे त्यांनी म्हणायचंच नाही की आमचा वाटा आहे ना आम्ही कष्ट करून मिळवलं. नाही, हे तुमच्या आजीच्या आणि तुमच्या आईच्या पुण्याईनं तुमच्या वाट्याला हे आलं. आई बापाचे उपकार कधी विसरायचे नाही. त्याच्या पलीकडे दुसरी गोष्ट सांगू का, उपकार एवढे थोर आहेत, तुम्ही तुमच्या कातड्याचे जोडे विणून जरी तुमच्या आई बापाच्या पायात घातले ना तरी सुद्धा उपकार फिटायचे नाही दादा. एवढे गोड आई बापाचे उपकार आहे. मला जरा तिकडचं आठवतं, फक्त इथं जोडायचा प्रयत्न करतो, कोणी वेगळा अर्थ घेऊ नका. तुम्ही ऐकलं असं, हे आई बापाचे उपकार म्हणजे सांगू का, किती गाऊ मी तुमचं गुण, किती तुमचं आमच्यावर आम्ही तुमची लेकरे, तुमचे उपकार कसे विसरू. माझ्या कातड्याचा जोडा विनावा वाटी तुमच्या पायात घालावा. कातड्याचा जोडा विणून पायात घातला तरी सुद्धा उपकार फिटत नाही. एवढे आई बापाचे उपकार आहे. असा भला मोठा परिवार आहे. त्याचबरोबर खऱ्या अर्थानं आजीची एक डॉक्टर या पदावरती खऱ्या अर्थानं काम करते. त्याचबरोबर जावई पाहुणे फिजिशियन या डॉक्टर पदावरती सुद्धा काम करतायत. ते विवेक जे असणारे भोसुरे असतील, त्याचबरोबर डॉक्टर चैत्रालीताई रामचंद्रजी गाडवे असतील. समस्त असणारा हा भोईटे परिवार, या भोईटे परिवाराचे सर्वच आप्तिष्ट नातेवाईक, सगळे सोयरे, सगळीच मंडळी बुवा या ठिकाणी या परिवारावरती प्रेम करत आणि हे प्रेम दाखवत तुम्ही उपस्थित राहिला. या भोईटे परिवाराच्या वतीनं प्रथमतः इथं बसलेल्या मंडळींचं, या भोईटे परिवाराच्या वतीनं इथं जमलेल्या प्रत्येक व्यक्तीचं मी या परिवाराच्या वतीनं आभार व्यक्त करतो. आणि इथं बसलेल्या माता माऊल्या शिरसगाव काठाच्या पाहुण्या रावळ्या जेवढ्या आल्या असतील तेवढा बसल्या बसल्या एकच विनंती करतो, आता उरलाय फक्त आपल्याकडे 1 तास. या 1 तासामध्ये या अभंगावरती जाता जाता 10-15 मिनिटं आई या विषयावरती बोलण्याचा प्रयत्न करतो. फक्त गडीन बाया बसल्या बसल्या आजी एकच काम कर, हातानं काय टाळी वाजू तर कधी म्हातारी नको म्हणते आहे का. मी म्हणतो मुखाने इट्टली म्हणू, माझ्या कीर्तनात काहीच करू नका, फक्त बसल्या बसल्या एक काम करा, मायबाप सर्वांगाचं कान करू नये का विठ्ठल. हिंदू धर्म संस्कृतीच्या पद्धतीनं चालू असणारा आपला हा काकांच्या माध्यमातून संपन्न झालेला तर्पणाचा विधी, हे विधी शास्त्राप्रमाणे आपल्याला करावेच लागतात. हे प्रत्येकाला माहिती, मी वेगळं सांगायची गरज नाही. पण बऱ्याच जणांचं असं मत असतं की बुवा एक केलं किंवा न केलं काय बिघडतं बुवा, हे तर फक्त धंदा झाला म्हणजे तुम्हा लोकांचा. तुम्ही जासान पाकिट घेऊन, काका जाईन त्याची दक्षिणा घेऊन, हे तुमची घरं भरायचा धंदा झाला. आम्ही करून आमचा काय फायदा. एक सांगू का, आपल्या वाडवडिलांच्या पश्चात तुम्ही जे विधी करता हे बाबा कुणी आम्ही आमच्या मनाने काढले अशातला भाग नाही. ही पहिली गोष्ट तर हे विधी शास्त्रात आले म्हणून करायचे एक कारण. दुसरं म्हणजे हे वाडवडिलापासूनची परंपरा चालू आली म्हणून करायचं. आणि तिसरं म्हणजे आपल्या आईबापाचे आपल्यावरती उपकार आहे ना, त्या उपकाराची परतफेड होता यावी याच्यासाठी हे विधी करायचे. पहिली गोष्ट तर गरुड आला ज्यावेळेस त्याची आई मरण पावली त्यावेळेस भगवान परमात्म्याच्या जवळ प्रेत घेऊन जाऊन देवाला म्हणावं, देवा अपेक्षा काही केली नाही आयुष्यामध्ये, आयुष्यभर पाठीवरती घेऊन फिरलो, पण आज एक इच्छा आहे देवा, माझ्या आईला फक्त तुम्ही जिवंत करा. देवानं म्हणावं, गरुडा अरे तर मी मेलो तर मला पुन्हा जिवंत होता येत नाही, तर तुझ्या आईला जिवंत करावं एवढं सामर्थ्य माझ्यात नाही. पण ऐक, ज्या कोण्या योनीमध्ये तुझी आई जाईल त्या योनीत तिला सुखाची भोग मिळावी अशी अपेक्षा असेल ना, काही विधी सांगतो ती विधी कर. आणि गरुडाला देवानं जे विधी सांगितले गरुड पुराण नावाच्या ग्रंथामध्ये तेच आले आणि तेच काकांच्या माध्यमातून इथं संपन्न होतात हे शास्त्र.
आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे वडिलोपार्जित आलेली परंपरा आहे आणि वाड वडिलांना घालून दिलेल्या परंपरा म्हणजे तुमच्या आमच्यासाठी धर्म आहे. ज्ञानोबा म्हणतात एथ वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेविती एर अनुष्ठिती सामान्य सकळ. तुमचं आमचं काम त्यांच्या पावलावरती पाऊल देऊन चालणं आहे. एवढे मोठे ज्ञानोबा आहे, त्यांनी कधी अभिमान बाळगला नाही. ज्ञानोबाऱ्यांना बऱ्याच लोकांनी म्हणावं ज्ञानोबा काय तुमच्या ज्ञानाचा अगाध सागर आहे तुमच्या अंतःकरणात. साक्षात गीतेवरती भाष्य करणारी सोप्या भाषेतली ज्ञानेश्वरी तुम्ही लिहावी एवढा तुमचा ज्ञानाचा अधिकार आहे. मानलं बुवा तुम्हाला. ज्ञानोबारांची भाषा आहे आमच्या पदरचं काय. अहो आमच्या वाडवडिलांची परंपरा आहे, त्यांनी आमचं डोळं उघडलं तेव्हा कुठं आम्ही ज्ञानेश्वरी लिहायला प्रगल्भ झालो. आम्ही त्यांच्या पावलाव पाऊल देऊन चाललो, आमचं काहीच नाही. ज्ञानोबारा एके ठिकाणी सांगतात काय वेद मार्गे मुनी गेले त्यांचे मार्गी चालिलो. वाडवडिलांची परंपरा पाळतात तर तुम्ही आम्ही कोण आहे. वेद मार्गे मुनी गेले त्यांचे मार्गे चालवलं पदरचं काय. ज्ञानोबारांसारख्या संतांनी म्हणावं वाडवडिलांची परंपरा आम्ही अंमलात आणतो बाकीच्या गोष्टी नाही ना. तशीच ही वाडवडिलांनी घालून दिलेली परंपरा आहे, तिचं अनुकरण आपल्याला करणं गरजेचं आहे. साधा दृष्टांत आहे. महाराज कुणाला 10 एकर जमिनी, कुणाला 20 एकर, कुणाला 30 एकर. इथं बसलेल्या मंडळीच्या शेताच्या बांधावरती तुमच्या बापजाद्यांनी कोणता तरी देव बसवला. बाबा तुमच्या बांधाव कोणता मसूबाई, कुणाच्या बांधाव भैरूबाई, कुणाच्या बांधाव खंडूबाई, कुणाच्या बांधाव येताळबाई, कुणाच्या बांधाव गहिनबाबाई. मी म्हणतो नाना प्रकारचे देव, नाना प्रकारचे पूर्वज म्हणून देव म्हणून आपण सगळ्यांनी बसवले. आता रानाचा रेट एवढा वाढला महाराज की ती मंदिरं थोडी रानात अडचण करतात. पण साधी माणसं येतो आपण वाडवडिलांची परंपरा मानणारी माणसं आहे. आपल्या बापजाद्यांनी बांधावरती बसवलेला देव आपण काढून टाकतो का त्याची पूजा करतो. अय गडी तुम्ही आजारी का. मग तुम्ही माया का अशा राखा 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 बघायला लागले जसं काय शिरसगावात डाकू घुसला. मी डाकू दिसतोय काय. मन मोकळेपणानं मला सांगा, बापजाद्यांनी बसवलेला बांधावरचा देव आपण काढून टाकू का बाबा पूजा करू. पूजाच करू, काढून टाकायची हिंमत आपल्यात नाही. याचं एकच कारण आहे, तो आपल्या वाडवडिलांनी बसवला आणि ती परंपरा पुढे चालू ठेवणं आपलं काम आहे ना. हे शास्त्र लिखित आहे एक कारण. दुसरं म्हणजे वडिलांची परंपरा चालत आलेली आहे. मिरासी का देवा आजा वडिला मिरासी का देवा माझा वडिला मिरासी का देवा आजा वडिला देवा माझा वडिला मिरासी
उपवासा पाळणे वडिलांची तर असे परंपरा चालत आली, पाळणं तुमचं आमचं काम आहे ही दुसरी गोष्ट. आणि तिसरे म्हणजे बापजाद्याचे उपकार आपल्यावरती आहे. निदान त्या उपकाराची परतफेड जिवंतपणी करता येईल का नाही मला माहीत नाही, पण ते गेल्याच्या नंतर तरी त्यांना सुख लावो याच्यासाठी ही विधी करावी आणि उपकाराची परतफेड करावी. या 3 कारणं. आता बऱ्याच जणांना थोतांड वाटतं, त्याच्यात काही नवल नाही, कारण आपल्या धर्मसंस्कृतीत जेवढ्या अंधश्रद्धा आहे, मी म्हणतो बाकीच्या ठिकाणी आहेत असं मला वाटत नाही. लोकांचे लय गैरसमज आहे आपल्या ह्याच्यात. तुमच्या कधी पद्धत आहे का नाही मला माहीत नाही. आजी तुमच्याकडे ती रांगोळी काढायची पद्धत आहे का? एखाद्या जीवात्म्याला आपण बाबा स्मशानात अग्नी दिला, अग्नी देऊन गडी घरी आलं, महाराज आपल्याकडे ती रांगोळी काढायची पद्धत आहे. कोणी बुक्क्याची काढते, कोणी कुकाची काढते, कोणी कशाची काढते. तुमच्याकडे कशाची काढते का? अय बाया, तुमच्या कशा काढतात? रांगोळी काढतात ना तुमच्याकडे? तुम्ही म्हणा ना असं काही विचारतो, तुमच्या काही वेगळे कसं असतं? भाग बदलला म्हणजे बदल असतो महाराज. आमच्या माणसं मेल्यावर जातात, तुमच्या कसं? तुमचं ना आमचं एकसारखं काही बदल नाही. साधी गोष्ट आपल्याकडे रांगोळी काढायची पद्धती. मला फक्त उत्तर द्या आई. त्या रांगोळीचा अर्थ असा होतो, एखाद्या जीवात्म्याला स्मशानात अग्नी दिला, घरी आल्याच्या नंतर राहुल बुवा रांगोळी काढतात. ती रांगोळी रात्रभर झाकायची, दुसऱ्या दिवशी उघडायची. त्याच्यात काय दिसतं? त्याच्यात म्हणे पावलं दिसतात. ते कुणाची ना कुणाची पावलं दिसतात. आणि महाराज असा समज आहे आपला, त्याच्यात ज्याची पावलं दिसली, ज्याला जाळून आलो तो कोणत्या जन्माला गेला? त्या जन्माला गेला. आता खरं का खोटं मला माहित नाही, पण एक म्हातारी म्हणली, माय आमच्या अन्नाची कुत्र्याची पावलं आली. अन्न कुत्र्याच्या जन्माला गेला का? आपण ठरवणारे कोण आहे? अरे जर गरुड पुराण सांगतं जीवात्म्याचा प्रवास 1 वर्षभर चालतोय, तर आपण त्याला जाळून आलो आणि 1 तासात आणि 1 दिवसात आपण ठरवायला लागलो तो कोणत्या जन्माला गेला. या मताचं मी खंडन करतो. या अंधश्रद्धा समजा खरी परंपरा ही आहे. बऱ्याच जणांचा भ्रम आहे, रांगोळीवरून कोणत्या जन्माला शक्य होत नाही, रांगोळीवरून कोण्या जन्माला माणूस जाईल हे कळत नाही. अरे कळायला 1 वर्ष पूर्ण जातं आणि तो कोण्या जन्माला जातो हे तरी कसं काय कळण? समाजाचा नियम एक आहे, काय माहितीये का? आयुष्यभर केलेल्या कर्मानं माणूस पुढच्या कोणत्या तरी कोयीमध्ये जात असतो आणि जसं त्याचं कर्म असतं तशी त्याला गती असते. मी म्हणत नाही, साधी भाषा सांगू का? समाजाचा नियम आहे. ते भावगीत तुम्ही ऐकलं असेल, जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. क्षणिक सुखासाठी आपुल्या कोणी होतो नीती भ्रष्ट, कोणी जाळी जीवन आपुले दुःख जगी करण्या नष्ट. देह करी जे जे काही, देह करी जे जे काही, आत्मा भोगितो नंतर, जैसे ज्याचे कर्म तैसे. आणि हेच तर महाराज प्रमाणात सुद्धा सांगतात ना बाबा.
तेच सांगून ठेवलं, जसं तुमचं कर्म त्या कर्मानुरूप गती आहे, पण ती सुद्धा 1 वर्षाच्या नंतर. तुम्ही आम्ही एका दिवसात ठरवायला लागलो बाबा हे शक्य नाही, म्हणून कर्म चांगली ठेवा, त्या कर्मानुरूप आपल्याला पुढची गती मिळत असते. साधी भाषा. या कर्म करत असताना माणसानं जास्त कर्म परमार्थाप्रती करावे, प्रपंचाप्रती नाही. कारण या प्रपंचाच्या मायेत जो जो गुंतला त्याच्या आयुष्याचं वाटोळ झालं, पण परमार्थात जो जो गुंतला आणि परमार्थात जो जो रंगला त्याच्या जीवनातला तुकडा सुद्धा वाया लागला. परमार्थात कोण कोण रंगले हे प्रत्येकाला माहिती आहे. त्याच्या जीवनाचं सोनंच झालं बाबा, कधी माती नाही झाली. पण प्रपंचातल्या मायेच्या नादी जे जे लागले त्या मायेनं भाल्या भाल्यांचं वाटोळ केलं. हे मी वेगळं सांगायची गरज नाही. परमार्थामध्ये रंगणाऱ्या माणसाच्या आयुष्यातला तुकडा वायाला जात नाही. महाराजांचं प्रमाण आहे, मांस चर्म हाड हरिरंगी रंगले काही नवची वाया गेले. जे परमार्थात रंगत, परमार्थाचं कामच आहे की बाबा जीवनाचा उद्धार, बाकी काहीच नाही. आणि या परमार्थात जो जो रंगला, जे जे हरिरंगी रंगले काही नवची वाया गेले, हा परमार्थाचा उद्देश. साधी गोष्ट आहे, भले भले यादी दिली, मांस चर्म हाड सगळंच गोड होत. आता ह्या गादीवरती मी उभा आहे आणि या गादीवरती वरून मांस शब्द नाना उच्चारायला चुकीचा वाटतो, पण ते मांस सुद्धा पवित्र होतं जेव्हा ते मांस सजन नावाच्या भक्ताबरोबर भजनात रंगतं. तर जगाचा मालक ते विकू लागायला येतो. बाबा सजन कसा या विकू लागे मांस, ते मांस सुद्धा गोड आहे, त्याची दखल शास्त्रानं घ्यावी लागेल. साधी गोष्ट आहे, मांस गोड होतं, मांस वायाला जात नाही. ते परमार्थात रंगल्यावर बरं का. दुसरी परमार्थाच्या रंगात नसतोय किंवा परमार्थाच्या रंगामध्ये रंगतोय, काहीच वायाला जात नाही त्याचं. मांस तर गोड आहे परमार्थात रंगल्या. हाड कधी गोड झालेले ऐकले का? एखाद्या माणसाला पेटवलं, त्याच्या अस्थी गोळा केल्या, आपण घरात ठेवू का? लय तर लय ठेवल्या तर ठेवल्या, पण बाबा कुठं जास्तोपर्यंत, कधी काशीला जाईपर्यंत तवर ठेवल्या, पण त्याच्यानंतर सुद्धा घरात ठेवत नाही. कारण त्या एकदा केल्या की विसर्जित करून टाकतो. पण त्या सुद्धा पवित्र नाही, पण ती हाडं सुद्धा पवित्र होतात बाबा जेव्हा ती परमार्थात रंगतात. आणि याचं दांडगं उदाहरण वेगळं सांगायची गरज नाही. आमच्या पर्यांना मंगळवेड्याला गाव कोसाची भिंत कोसळून मरण यावं. जगाच्या मालकानं नामदेव रायाला म्हणावं, नाम्या गाव कोसाची भिंत कोसळली, शेकडो लोक गेली रे, फार दुःख वाटतं. देवा शेकडो गेली, त्यांचं प्रारब्ध, दुःख वाटायची काय कारण आहे? नाम्या शेकडो गेली त्याचं दुःख नाही. लाडका भक्त चोखोबा गेला, एक काम करतो का नाम्या, जा रे म्हणे तिथे जाऊन फक्त माझ्या चोखोबाची हाडं माझ्यापाशी घेऊन ये. जा अस्ती घेऊन ये माझ्यापर्यंत. हे देवा, अरे येडा का खोळा,
शेकडो लोक गेली म्हणतो, शेकडो लोकातून तू या चोकोबाची हाडं आणायची कस काय शक्य आहे? नामा म्हणे देवा, कायच्या ओळख्याव्या, कशा ओळखायच्या देवा? नामदेव रायाला उत्तर द्यावं, नाम्या प्रत्येक हाड उचल कानाला लावून ज्या हाडातून विठ्ठल ध्वनी येतो ते माझ्या चोखोबाचा हाडे. इथं जिवंत असणारी हाडं इट्टल इट्टल म्हणेना, त्यांची गेलेली हाडं इट्टल म्हणायला. परमार्थ अंत करणात रंगला बाबा, एवढा रंगला चोखोबारांची हाडं सुद्धा वायाला गेली नाही, हाडं सुद्धा पवित्र झाली. मांस गोडे, हाडं गोडे, जे जे परमार्थात रंगत ते ते गोडे. बरं, कातड कधी पवित्र होईन असा विचार केला का? मला एक सांगा, जनावराचं कातड जनावर मारून काढलेलं कातड बाबा वाळवलं, ती वाळवलेलं कातड आपण पवित्र म्हणून देवाऱ्यात ठेवू का? तुम्हाला काय वाटतं? सरळ सरळ साधी भाषा आहे. ते कातड कापून वाळवून देवाऱ्यात माणसं ठेवत नाही, पण ते कातड जेव्हा परमार्थात रंगताना बाबा त्याची डोक्यावर ठेवून पूजा करावी लागते. आणि याचं सगळ्यात दांडगं उदाहरण म्हणजे इथं वाजत असणारा हा पकवाज आहे. तुम्ही काही म्हणा, बाकीच्या गोष्टी लक्षात घ्या. या पकवादाला लागलेली वादी जनावराच्या कातड्याची, याला लागलेलं पानही कातड्याच बाबा. हे कातड जरी अपवित्र आहे, पण ते जेव्हा परमार्थात रंगतं ना, तेव्हा कुठं ते निंदनीय नाही, ते वंदनीयच होतं बाबा. टाळाची दखल घेतली आणि इथल्या मृदुंगाची दखल घेतली. कातड जरी जनावराचं आहे तरी सुद्धा त्याला लात मारायची कोणाची टाप नाही, कारण ते पवित्र झालं जेव्हा ते देवाच्या भजनात रंगलं. नाना प्रकारची लोक, माणसं जी परमार्थात रंगली त्यांचं कधी वाटोळ झालंच नाही महाराज, ते उद्धरूनच गेले. दांडगे उदाहरण आहे. वाल्या कोळ्यासारखा पापी सुद्धा नामानं तरला, तो परमार्थात रंगला म्हणून तरला. काय परमार्थात रंगला? बरं, मी म्हणतो लय भजन केलं ते बी काय सरळ केलं? तुम्हाला काय वाटतं? सरळ जपलाय महाराज? नाना सरळ जपला. त्याला नारद महर्षी म्हणले, अरे तुला काय येतं? ह्यो म्हणला तुम्ही सांगा. ते म्हणतो, अरे मग म्हण ना जरा, राम बिम जरा काहीतरी म्हणावं. हा म्हणला, महाराज जीवच वळणार, राम कुठे येतंय होय? अरे मग तुला येतं तरी काय? हा फक्त म्हणला, मला नुसतं ह्याला मारा, त्याला ह्याला मारा, त्याला मारा. अरे लेका, मारा तर येतंय ना? हा म्हणला ते येते. अरे मग तेच म्हणणार,
मारा मारा यही मंत्र उनके अंतर भेदा, वालाता तो वाल्मीक हुआ जब बेटी हुई नारदा। वाल्मीक तरला उलट्या नाम स्मरणा, एका जनार्दनी जाय साधू दर्शना। वाल्याचा वाल्मिक झाला ही कुणाची ताकद असेल बाबा? तर ती फक्त परमार्थाची देवाच्या भजनाची ताकद आहे. म्हणून जे जे हरिरंगी रंग काही नवची वाया गेली, तुकडा सुद्धा वायाला जात नाही, पण ते फक्त परमार्थात रंगलेल्यांचा बरं का. प्रपंचातल्या मायेत जे जे रंगले, या मायेनं त्या भल्या भल्यांची वाट लावली. मी काय वेगळं सांगायची गरज नाही, सांगायची गरज नाही. भल्या भल्यांची वाट म्हणजे काय कमी जणांची लावली का? धडक मारिली शंकरा, केला ब्रह्मयाचा मातेरा. इंद्र चंद्राशी दरारा लाविला येणे, लाविला येणे कुणी यडका मदन उठायचा. ते उठल्यावर मग काय भल्या भल्याला लडका माराय मोकळा. काय कमी जणांचं हे नाथ महाराजांचं वाङ्मय मला लय पटतं माहिती. बाकीचे संत एकवेळ कुणाला घाबरले असतील या वाङ्मयामध्ये बोलताना, नाथ महाराज एकमेव असे बाबा त्यांनी भल्या भल्यांच्या शेंड्या धरून असे खाली आले. भल्या भल्यांच्या आर्या धडक मारिली शंकरा, केला ब्रह्म्याचा मातेरा. नवे नवे धडक मारिली नारदा. रावणासारख्यांचा चेंदा जर कुणी केला असेल ना बाबा, तर ती फक्त आणि फक्त ही माया आहे. या मायेच्या नादी भले भले लागले. मला एक सांगा, आता ज्यांचा श्रावण महिना तुम्ही पाळणारे, ज्यांचा श्रावण महिना तुम्ही पाळणारे ते असणारे शंभू महादेव आपले हांगेश्वर महाराज. मला सांगा, या बाबासारखा बाबा जगाच्या पाठीवर दुसरा आहे का कोणी? या बाबासारखा बाबा तुळशीराम महाराज जगाच्या पाठीवर दुसरा नाही. आपण त्याला देव के देव म्हणतो, पण या मायेनं त्याची सुद्धा वाट लावली बाबा. भोला देव बडा देव सब देव का बाबा, गाठ पडी भिल्ली टिकी करे तोबा तोबा. धवलगिरी पर्वती शंभू करे तप, भिल्ली टिकी गाठ पड गए तप हो गया खप. भिल्लीच्या नावाच्या मायेच्या माग भगवान शंकर सुद्धा बाबा कामातूर होऊन पळायला लागले. ही माया जिनं महादेवासारख्याला सोडला नाही. महादेवांचा अधिकार काही कमी नाही बाबा. रावणासारख्याचा चेंदा केला, त्या रावणानं त्या आमच्या शंभू महादेवांची स्तुती केली. जरा एकदा शंभू महाराजांच्या तोंडून ऐकू आपण. ओम नमः शिवाय. यस्याग्रे ड्राट ड्राट बुट बुट ममलम टम 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 शम डम शम डुडम शम डोय डोय चमित भूपति भूपनाल तैलम 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 कुकु 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 भाकु 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 भाकु. यस्याग्रे कसति सकलम चंद्रचूडम. ओम नमः शिवाय. जटाटवी गलत जल प्रवाहताई तस्थले गले गलम प्रवन्दितम भुजंग तुंगमालिक मत्त 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 नाट वत्त वर्व चकार
प्रचंड तांडव नमः शिवं शिवं तापताल संभ्रमं प्रमन्निलिंप निर्जरी विलोलवीची वल्लरी विराजमान मूर्तरी धगत 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 ज्वलल लट बावके शोर चक्र शेखरे रती प्रतीक्षणं दरादरे नयंदिनी विलास बंधु बंधुर पुरत दिगंत संतती प्रमोदमान मालिके कृपा कटाक्ष धोरणी निरुद्ध दुर्धरापदी क्वचित दिगंबरे मनोविनोदी मेतु वस्तुनी ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय शंभू महाराजांसाठी एकदा टाळ्यावर. महाराज दिसायला गडी असा त्याच्या दिसण्यावरती जाऊ नका. आपल्या देशासाठी पैलवानकी क्षेत्रामध्ये इंटरनॅशनल मेडल घेऊन आलेलं हे पोरग आहे आणि मी खोटं सांगत नाही. आई यांच्याकडे पाहून आम्हाला आदर्श घ्यावा लागतो. संभाजी महाराज ही पोरं जवळजवळ 4-5 वर्ष झाले. आपला सिद्धांत असेल, शंभू महाराज असतील, आमचे सुमित भाऊ असतील, ही सगळी मंडळी 15-15 दिवसाचा वारीचा प्रवास करतात. आता आम्ही महाराज मंडळी बरं का, तुम्हाला सांगतो आम्ही महाराज आहे, पण आम्ही एक वेळ दिंडी सोडून पुढे चलन. काय बोलतोय लक्षात घ्या. आम्ही महाराज आहे, आम्ही भजनी, एक वेळ आम्ही दिंडी सोडून पुढे चलन. ह्यांना अजून त्यातलं काहीच येत नाही बाबा. हे गडी पहिल्यापासून टाळ घेऊन दिंडी बरोबरच चालते. एकदा टाळ्या वाजवा. आणि ही नम्रता कुठूनही येत नाही. आणि ही नम्रता मिळवण्यासाठी खोटं सांगत नाही शंभू महाराज. तुम्हाला तुमच्या मामाच्या आईची म्हणजे आजीचीच पुण्याई लाभली हे म्हणायला काय विनाकारण येत नाही. आई एवढा नम्र पोरगा मी उभ्या आयुष्यामध्ये पाहिला नाही. हे सिद्धांत असू दे, आमची वारीमध्ये तर मैत्री झाली. आजीचे जेवढे नातू आहेत ना, ही नम्रता, कदाचित हा नम्रतेचा स्वभाव माझ्या मते आजीकडून तुम्हाला मिळाला असावा. देवाकडे फक्त एवढीच प्रार्थना आहे बुवा, ही नम्रता फक्त तुमच्याकडे अशीच चिरंतर टिकून राहू. ग नावाची कल्पनेची बाधा, कल्पनेची बाधा ही नको होऊन अहंकाराचा वारा न लागू राजसा. ही जी स्तुती ज्या महादेवांची केली ते महादेवासारखे मायेला नादावले बाबा. नारदासारखे मायेला नादावले. नारदासारखा ब्रह्मचारी माणूस आहे, पण तो सुद्धा या मायेच्या नादी लागून प्रपंचाच्या नादी लागायला बघत होता. एकदा गेला गंगेच्या स्नानाला. गंगेचं स्नान करता करता बाबा पाण्यात डुबकी मारली. पाण्यातल्या माशांचा संसार पाहिला तुळशीराम महाराज. त्यांचा संसार पाहिल्यावर गडी वरती आला की डोक्यात काय मायेनं जखडलं असावं. म्हणला बाप्पा, पाण्यातली लोक संसार करायला लागली. अविनाश महाराज हे म्हणला मीच राहिलो गोसाई. बास बास बास. बाकीचा विचारच डोक्यात नारदाच्या नाही. नारद फक्त एकच म्हणत सुटला, येईना मला कोणाचं ऐकू, मला पाहिजे फक्त बायको. नारद फिरतय इकडं, फिरतय तिकडं, फिरतय, फक्त डोक्यात एक कुणी पोरगी देत का. या नारदाला लग्न करायचंय, कुणी पोरगी देत का, कुणी पोरगी देत का. आता नारदाचं वय म्हणजे बाबा तुमचं जेवढं तेच नारदा. हे आमचं इनेकरी जसं दिसतंय ते शेम नारद. आता दात पडायला लागले, केस पिकली, मिश्या पिकल्या. पण मला खरं सांगा, ह्या वयात जर कुणी पोरगी मागायला दिलं तर खरं पोरगी देईन, पण लग्न करू वाटते का नाही. बस का आता हो म्हणले आम्ही काय सांगायचं. माणसाचं किती वय होत्या बाबा, लग्नाला नकच म्हणत नाही. तरुण असो नाही तर म्हातारा असो. अविनाश महाराज मी खोटं सांगत नाही. एखाद्या म्हाताऱ्याच्या उगं म्हातारपणात बायको मारावं आणि आपण 2-4 जण संभाजी महाराज आपण भेटायला. ते बिचारा आपल्याला बघितल्यावर लय धाकली बाय, धाय मुकून रडायला लागते. माय 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 नाही देखावलं म्हणला महाराज. भरलेला तांब्या लविणला. आता ह्या वयात कोण बघायचं मला. बाबा पोरं नाही का मच्छ्यारे, पण बायकोची सरकुड येते. आणि मग करायचं का दुसरं ते बी खरंय, पण कोण देतो. किती वय होऊ द्या पण लग्नाला वय नसतं बाबा. तीच गत नारदाची झाली. मायेत गुतल्यावर ही फजिते आणि ती फजिते त्या भविष्यपोटी नारद इकडं तिकडं फिरतय, पोरगी देत नाही नाना. शेवटी फिरून फिरून ज्याचं भजन करतो त्याच्या दारावर गेला. दारावर जाऊन देव बाप्पाला हात जोडले, म्हणे देवा जय हरी. देव म्हणले या नारदा काय काम. काम काही नाही देवा, अपेक्षा एकच मनात आहे, लग्न करायचं म्हणतो. नारदा अरे तुला काय लाज बीज वाटते का नाही, ह्या वयात कोण पोरगी द्यायचं. नारद म्हणला देवा कुणी देत नाही म्हणून. तो तुमच्या का माझं काय काम काढलं. नारद म्हणला तिने तळात फिरलं पण कुणी पोरगी दिली नाही. देवा तुम्हाला मुस्की 16,108 त्यातली एखादी द्या म्हणे, बाकीकडे कशाला लावता. देव म्हणला 16,108 वर डल्लाय होय रे तुझा. देवाच्या लक्षात आलं माझा नारद भक्तीचा मार्ग सोडला आणि मायेच्या मार्गावरती चाललाय. पण माझा भक्त आहे जो लहानपणापासून माझी भक्ती करतो त्याला असा मायेवरती सोडून चालणार नाही. याला पुन्हा मार्गावरती आणण्यासाठी देवाने एक कट रचला. देव म्हणला नारदा करतो म्हणे, काही अडचण नाही. 16,108 बायका, एवढ्या बायकांचं मला तरी काय करायचं. मी देतो तुला, पण माझी अट आहे हसोनी बोले मुरारी
ज्या घरी नसेल मी कंस. नारदा अट काय माहितीये का? 16,108 बायकांची 16,108 घर आहेत. त्या प्रत्येक घरामध्ये जाऊन पाहायचं, जिच्यापाशी मी नाही ती तुझ्याच नाव. नारद म्हणला 16,108 ह्यो बाबा काय सगळ्या घरी असतोय? निदान 7-8 तर संभाजी महाराज आपल्याच नावा झाल्या. असं म्हणून जे पळत सुटलाय मनात लाडू फुटले. नारद पळत सुटला, पहिला दरवाजा उघडला. जसा दरवाजा उघडला देव नुकतेच घरात घुसले. दुसरा दरवाजा उघडला देव जेवायला बसले. तिसरा उघडला देव जेवण उठले. चौथा उघडला देव हात धुतात. पाचवा उघडला देव बडीशेप खातात. सहावा उघडला देव आसनावर बसले. सातवा उघडला देव बायकोपाशी बसले. आठवा उघडला देव शयनावरती झोपले. नववा उघडला देव झोपून उठले. 10वा उघडला देव पुन्हा जेवाय बसले. जरा येगळीक गेलं पण असं भले दरवाजे पालते घातले पण ह्यो बाबा जिथं नाही तिथं आहेच. नारद म्हणला औंदा काय आपलं लगीन होऊ देत नाही बुवा, आता काय करावं. शेवटचा दरवाजा राहिला आणि तो दरवाजा होता रुक्मिणीचा. देवानं रुक्मिणी काढली आणि त्याच्या जागेवर मायेची रुक्मिणी तयार केली. आणि नारद जसं त्या दरवाजातून आत गेलाय, रुक्मिणीला एकटीला पाहिलं ना हातच जोडले. आई साहेब जय हरी. आई म्हणल्या या नारदा काय बात? नारद म्हणले बात काही नाही आई, जरा काहीतरी काम घेऊन आलो. नारदा काम जरा बाजूला ठेवा, जरा पंचांग बिंचांग काढा. सांगा म्हणे संक्रांत कवाय कुठून आली, कशावर आली, कुठं चालली. नारद म्हणले संक्रांत सांगाय आलो नाही, यंदा काम वेगळे. काय काम? नारद म्हणले आई लग्न करायचं म्हणतो. आई साहेब हसल्या म्हणे नारदा अरे काय लाज बीज वाटते का? ह्या वयात कोण पोरगी द्यायचं? आई कुणी देत नाही म्हणून तर तुमच्या का माझ्या काय? देव म्हणले ज्या घरात मी नाही ते तुमच्या नावावर. इथं देव नाही म्हणल्यावर आई तुमच्याशीच करायचं म्हणतो. इथं बसलेल्या बाया मला एक सांगा, नारद म्हणतोय काय? आई. आणि परत काय म्हणतोय? लग्न करायचं. याला काय म्हणायचं माहितीये का? डोकं फिरलं या. मायेनं नारदाचं डोकं फिरवलं बाबा. या मायेच्याही लक्षात आलं की नारदाची फजिती कशी करावी. देवानं ती धडा शिकवण्यासाठी तर आपल्या भक्ताला मार्गावरती आणण्यासाठी माया उभी केली. ती माया म्हणजे रुक्मिणी म्हणते नारदा लग्न करायचं ठीक आहे, पण असं कुठं लग्न असतं? जरा आंघोळ बिंघोळ करून यावी, जरा चांगली कपडे घालावे, जरा मेकअप करावा. असलं कुठं लग्न असतं? जा म्हणे स्नान करून या. नारदाला स्नानाला लावलं. जसे नारद स्नानाला गेले, जशी गंगेत डुबकी मारली. नारद जसं पाण्याच्या वरती आले तसं धोतर गेलं, लुगडं आलं, हातातल्या माळा गेल्या, बांगड्या आल्या, डोईवर पदर आला, नाकात नथनी आली, कानात झुबा आलं, कमरेला कमरपट्टा आला. मी म्हणतो कपाळाला टिकली आली. माझ्या काय भक्ता नाथ महाराज म्हणतात झाली नारदाची नारदी. मायाच्या नादी लागल्यावर काय साधं वाटूळ काय? कुणाकुणाचं भल्या भल्या शिला दिला बट्टा, 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 बट्टा 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 भल्या भल्यांना बट्टा या बाईनं लावला. नारदासारख्याची काय गते? काय ब्रह्मदेव त्रैलोकी शोधी थट्टेने हरविली बुद्धी. झाली नारदाची नारदी. नारदाची बाई झाली, लोक हसायला लागले. नारद त्या भीतीपुटी पाण्यात डुबले. जसं पाण्याच्या वरती आलंय जगताप महाराज तसं 1 नाही 2 नाही 3 नाही 4 नाही 5 नाही 6 नाही 7 नाही 8 नाही 9 नाही. अविनाश महाराज किती माहितीये का? भूत जबर मोठे ग बाई, बाई भूत जबर मोठे ग बाई, मोठे ग
नाही 3 नाही, या भूतानी नारदाच्या पोटाला 60 पोरं झाली. बाया किती ऐ बाया, तुम्ही अशा टेन्शन मध्ये नका बसू बाई, मला लई टेन्शन येतं. अशा टेन्शन मधल्या बाया पाहिल्या की मलाच कस तरी होतं. त्या पाथडीला एक चष्म्यावाली म्हातारी माया पुढे बसली. मग तुला नाही म्हणत नाही, तू म्हणशील मुर्दा मायामुळा उठला का काय. त्या चष्म्यावाल्या म्हातारीनं अविनाश महाराज मला बेजार केला. कीर्तनात माया पुढे बसली, मी कीर्तन करायला लागली. बाबा मला अशी करायची, अशी खुनवायची, अशी. आजी मी म्हणलो बाई चाले अभ्यास का काय, गाता बिता पाठ करून आली असं म्हणून. अख्खं कीर्तन मी तिच्या एकटिकच बघून करायला. कीर्तन झाल्या झाल्या मी तिच्या पायावरच लोटांगण घातलं. म्हणलं आजी बाय 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 बाय, काय तुझा अभ्यास. म्हणलं वा वा वा. शेजारची म्हणली महाराज ती बहिरी म्हणून करते. अय तुमच्यात बहिऱ्या नाही ना कोणी. मन मोकळेपणानं सांगा, नारदाला किती पोरं झाली माहिती का? 1 नाही 2 नाही 3 नाही, जसं पाण्याच्या वरती आला आधीच बाई, आणि त्याच्यात तिच्या पोटाला 60 पोरे झाली त्याला. आता आपल्या घरात एक एवढीच केवढीच. ताई तुमचं किती वर्षात आहे? 3 वर्षात आहे. मला सांगा किती त्रास देते का नाही? मी खोटं सांगत नाही. माझं आता 5च महिन्याचं झालंय. अविनाश महाराज ते असं मागून उचलते, पुढं तोंडावर पडते, नागपूड फोडून. आईबाप झाल्याच्या नंतर मला एक गोष्ट कळाली बरं का बाया, कोणती माहितीये का? आईबाप झाल्यावर पोरं मोठी करायची टेन्शनच नाही घ्यायचं. आईबाप झाल्याच्या नंतर अविनाश महाराज चिंता रोज याचीच करायची की हे पोरग आजच्या दिवस जिवंत कसं ठेवायचं. पोरांची काळजीच करावी लागते. हे कुठंही चढतंय आणि कुठूनही उड्या टाकतंय. एकच पोरग आहे पण नाकात दम करतंय. अय खरंय का खोटे? नव तुम्हाला झाली ती का पोरं? आहेत ना सगळ्यांना. मी म्हणतो कोणाला 2 आहे कोणाला 3 आहे, पण घरातलं एकच पोरग बाबा नाकात दम करते. नारदाच्या पोटी तर 60 करंटे आले. नारदाला एक पोरग सुधरू द्याय ना. कुणी पळत यायचं तर येणीच ओढायचं, कुणी यायचं लुगडं ओढायचं, कुणी यायचं हात ओढायचं, कुणी म्हणायचं आई मला बुबू दे, कुणी म्हणायचं आई मला जेवाय दे, कुणी म्हणायचं आई मला पाटी दे, कुणी म्हणायचं आई माझ्याशी बोल, कुणी म्हणायचं आई मला कडव घे. बघता बघता नारदाची बेजारी करून टाकली या एका पोरानं. लग्न झाल्यावर पोरग झाल्यावर माईत बायको म्हणायला लागली, बाई कडून आवतसा सुचली म्हणली. वर्ग तरासच एवढं देतो बाबा. तरास देणारी पोरं झाल्याच्या नंतर आई बापाची इच्छा एकच असते, नसती आवदत सुचली. इथं एकच तरास देते. नारदाला 60 झाली. नारदाच्या डोक्यातली माया कुणी पडाली. नारद म्हणला, लेका ही संसारातली लोक कसा प्रपंच करत असतील ते करू, आपल्याच्यानी व्हायना बाप्पा. मी आपला परमार्थात होतो तेच बरं होतो. ही माया आपल्या नादी नको. देवाच्या पायावर डोकं टेकवलं, देवाला विनंती केली, देवा माझ्यासाठी भजनच परवडलं. ही माया फार प्रबळ. येणं भल्या भल्यांची वाट लावली बाबा. नारदासारखे ब्रह्मदेवासारखे शंभू महादेवासारखे नादाला लावले तर तिथं ऋषिकेश महाराज नवलेनी ज्या डिंग्या हाकायच्या. त्याच्यामुळं सरळ सरळ एकच गोष्ट आपल्या मनाला समजून सांगायची, काय माहितीये का? ए मना नको